नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असाल तुम्ही. दिवसाची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. तुमच्या या माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आपण आता भिवघाटमध्ये आहे. मी आज खूप आनंदी आहे. का तर मानदेशाचं आराध्य दैवत असणाऱ्या त्या देवदर्शनाला आपण जाणार आहोत. आपण कुठल्या देवाला चाललेलो आहे ते व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत माझ्यासोबत राहा. तर आता आपण भिवघाट उतरून जात आहोत. भिवघाटमध्ये प्रसिद्ध म्हसोबाचं मंदिर आहे. येण्या जाणारे भक्त लोक तिथे नारळ फोडल्याशिवाय जात नाहीत. बससुद्धा तिथं थांबते नारळ फोडण्यासाठी आणि दर्शनासाठी. तर आपण भिवघाट उतरून आपण दुसरे काम करून मग पुढे जाणार होतो, त्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार होतो. पण पुढे जाऊन आमचा रस्ता चुकलेला आहे. तर आम्ही थोडंसं इनसाईडनं चाललेलो आहे. हा रस्ता आम्हाला माहीत नाही, पण रस्त्यांच्या बाजूला जवळपास सर्व ठिकाणी लिहिलेलं असतं, त्यामुळे काही भिण्याचं कारण नाही. म्हणून आम्ही विचार करत करत बोलत पुढे चाललेलो होतो. आता आमचं महत्त्वाचं एक काम झालंच होतं. आता म्हटलं चला ठीक आहे, आपण देवदर्शन पण करून घेऊया. खूप दिवस झालं मी या देवाला आलेली नव्हती. घरी एखादं नवीन वाहन घेतलं तर लोक या देवाला पूजण्यासाठी ते वाहन घेऊन येतात. मानदेशातील अतिशय प्रसिद्ध देवस्थान म्हणून या देवस्थानाला ओळख आहे. तर बोलता बोलता आणि पुढे जाता आम्हाला समजलंच नाही की रस्ता चुकलेला आहे. तर बोर्डावरती लिहिलेलं होतं. आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणाचे बाण त्या बोर्डावरती होते, परंतु बघितलं नव्हतं. म्हणून मी परत चालत येऊन बघितलं की कोणत्या साईडला. तर आपल्याला खरसुंडीला जायचं आहे. तर आता मी फायनली तिथं पोहोचलेले आहे. मानदेशाचे आराध्य दैवत व लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला खरसुंडीचा सिद्धनाथ. मंदिराचा दरवाजा दक्षिण बाजूला असून पूर्ण बांधकाम पुरातन काळातील आहे. आम्ही मंदिराकडे चाललेलो होतो, परंतु विरूचं पूर्ण लक्ष मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेल्या सिद्धनाथाच्या नावाकडे होतं. तर इथं आम्ही मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची थोडक्यात रचना आहे. तर इथं प्रत्येक वर्षी खूप मोठी जत्रा भरते. मंदिरातील मूर्ती पाहून मन खूप प्रसन्न झालं. मंदिराच्या बाहेर सुद्धा छोट्या मोठ्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. प्रदक्षिणा घालताना छोट्या मोठ्या अनेक देवी देवतांच्या मूर्त्या इथं आहेत. तर सगळ्या देवांचे दर्शन घेतले आणि इथं नवग्रहाचे सुद्धा एक मंदिर आहे. तुम्ही आला तर नक्की व्हिजिट करा. राधाकृष्णाचं सुद्धा खूप सुंदर इथं मंदिर आहे आणि सगळीकडं गुलाबी गुलाबी अशा छटा दिसत आहेत मंदिरामध्ये. या देवाला गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते आणि ज्यादा तर गुलाल खोबऱ्याची नवसेसुद्धा बोलली जातात. त्यामुळे मंदिर परिसर पूर्ण गुलाबी आहे. पूर्ण मंदिर परिसरामध्ये गुलालच तुम्हाला दिसून येईल. मंदिराचे शिखरसुद्धा पूर्ण दगडी बांधकामाचं अतिशय पूर्वीच्या काळातील आहे. आम्ही बाहेर आलो आणि नारळ फोडून घेतला. मंदिराचं शिखर खूप उंच आहे. अर्धीच प्रदक्षिणा झाली आणि खूप छान अशी गंमत झाली. तर एक छोटंसं मांजराचं पिल्लू तिथं होतं. तुम्हाला तर माहीतच आहे, मला मांजर खूप जास्त आवडतं. माझ्या घरी पण मांजर आहे. तर ते पूर्ण गुलाबी झालं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं. विरू आमचा म्हणत होता, मम्मी याला घरी घेऊन चल. मी म्हटलं नको बाळा, आपल्याकडे एक आहे. मी थोडीशी त्याची माया केली. नाथांचं दर्शन घेतलं आणि चांगल्या भावनेने आम्ही घरी परत निघालो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.